नमस्कार मित्रांनो, मी तुमचा वावमॅन आणि वावमॅन ब्लॉगमध्ये तुमच्या सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज गुरुवार 21 तारीख आणि आज रिलीज झाला देऊळ बंद 2 हा मूवी श्री स्वामी समर्थांचा. तर आम्ही दोघे रेश्माने मी चाललो आहे देऊळ बंद बघण्यासाठी. आणि आताचे वाजलेत 10:15 वाजले, 10:30चा शो आहे आणि बघूया. तर आम्ही जाणार मिराज सिनेमा थिएटरला. सो चला जाऊया. मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे मिरज सिनेमाला आणि आता आतमध्ये गेलो. बहुतेक थोडंसं लेट झालं आहे पण चालू नसेल झालं पिक्चर. आता आम्ही चाललो आहे आतमध्ये आणि रेश्मा आहे आमच्याबरोबर. सो चला. सो इथं आता एंट्री केली आम्ही. माझ्यासोबत विठ्ठलवाडीला चला बाबा. काही अडचण येऊ तू मला असाच त्रास देत असता ती आवडी. पण ती होती म्हणून तुझे आठविले पाय येवो माझे माय पांडुरंगे. मित्रांनो, आता इंटरव्ह्यू झाला आहे. Attention everyone. Now you can scan the QR code in front of your seat to get exclusive offers on food and beverage. माणसं सगळं वागा बाबा नो. जसे लहानपणी असतात तसेच काय. तुम्हाला यावंच लागेल महाराज. वेलकम टू अमेरिका. हाय नमस्कार मित्रांनो, एकदम खतरनाक मूवी होता. सो देऊळ बंद 2 आणि एकदम भारी वाटला मूवी. आणि मी तुम्हाला स्टोरी नाही सांगणार, परंतु तुम्हाला थोडक्यात थोडं तुम्हाला समजलं असेल त्या मागच्या शॉर्टमध्ये. थोडंफार मी शॉर्ट टाकले होते, पण एवढा भारी पिक्चर आहे. शेतकऱ्याची आत्महत्या आणि त्याच्यावरून शेतकरीचं उत्पादन हे महत्त्वाचं टॉपिक आहे त्याच्यामध्ये. आणि एकदम खतरनाक आहे. प्रवीण तरडेने खूप खतरनाक मूवी बनवला आहे देऊळ बंद 2 आणि एकदम भारी वाटला. तुम्ही या बघायला आणि बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही शेतकरी म्हणजे काय. शेतकऱ्यावरून आहे सर्व आणि शेतकऱ्याचं उत्पादन हे महत्त्वाचं किती आहे आपल्या भारतासाठी किंवा जगासाठी हे प्रवीण तरडेने भारी दाखवलंय. आणि राघव शास्त्रीची एंट्री एकदम दणक्यात आहे. शेवटी 3ऱ्या पार्टमध्ये त्याची एंट्री होईल आणि एकदम खतरनाक एंट्री आहे त्याची. सो चला, हा व्लॉग आम्ही ॲक्च्युली दोघे आले होतो, रेश्मा आणि मी, मूवी बघायला. खूप इच्छा होती स्वामी समर्थांचा मूवी बघण्यासाठी म्हणून आलो होतो. आणि पहिल्याच दिवशी 3रा शो बघितला आम्ही रात्रीचा. आता वाजले 1:45. आता घरी जातो आणि सो
आता इथे पोस्टर आलाय राजा शिवाजी. आम्ही परवा दिवशी आलेलो राजा शिवाजी बघायला आणि आज स्वामी समर्थांचा बघितला, तो भारी वाटला. सो चला इथेच आपला ब्लॉग सेंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.